हिंदुर्दा सम्राट सरसरापती श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांचा जय भवानी, छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी, हिंदुर्दा सम्राट सरसरापती श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांचा सर्व शिवसैनिकांना युवा सरसरापती श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांचा सर्वांना विनंती आहे, टू व्हीलर ज्या आहेत आपल्या त्या जीपच्या मागे घ्यायच्या आहेत, कोणी जीपच्या पुढे टू व्हीलर घेऊ नका। सर्व शिवसैनिकांना विनंती आहे, आपापल्या टू व्हीलर जीपच्या मागे ठेवायच्या। सर्व शिवसैनिकांना युवा सैनिकांना विनंती आहे, सर्व टू व्हीलर जीपच्या मागे ठेवायच्या आहे। सगळ्यांनी आज आठवणींना उजाळा दिला जातोय। बाळासाहेब म्हणजे डरकाळी फोडणारे वाघ, त्यांचे शिवसैनिक, तुम्ही काय सांगाल? शिवसेना प्रमुखामुळे या संभाजीनगरमध्ये त्यांनी घेतलेली सभा, त्याच्यानंतर झालेला बदल आज तुम्ही पाहताय, प्रत्येक घरावर भगवा झेंडा लागलेला आहे आणि लाखो शिवसैनिक आता या सर्व रॅलीमध्ये सहभागी होत आहेत। ज्यांना शिवसेना प्रमुखांचे विचार जे आम्ही सांगतोय दरवेळेला की आम्ही जपतोय, तो ही रॅली पाहून तुम्हाला लक्षात येईल। परंतु जे बाळासाहेबांच्या विचाराचं दलाली करत होते ते कुठं दिसत नाही। हा त्यांच्यातला आणि आमच्यातला फरक आहे। आणि शिवसेना प्रमुखामुळे आम्ही सर्वजण आहोत, प्रदीप जयस्वाल असतील, जंजाळ असतील, आम्ही त्यांनी आम्हाला मोठं केलेलं आहे आणि म्हणून आम्ही त्यांना विसरू शकत नाही। ते आजचा दिवस आमच्यासाठी सर्वात आनंदाचा दिवस आहे आणि तो जल्लोषात साजरा केला जाईल। बरं, ठाकरे गटाचे नेते जे आहेत ते नाशिकला ठाण मांडून आहेत, नाशिकमध्ये आजचा महत्त्वाचा दिवस असताना त्या ठिकाणी कार्यक्रम घेत आहेत। त्यांना आता फक्त सत्ता पाहिजे, आम्हाला सत्ता नको, आम्हाला हिंदुत्व पण पाहिजे। सत्ता येईल जाईल पण हिंदुत्व गेलं नाही पाहिजे आणि म्हणून त्यासाठी हा सगळा प्रयत्न आहे। नाशिकच्या कार्यक्रमाला कसं पाहता तुम्ही आता? नाशिकचा आता हा यांनी केलेला इव्हेंट आहे। तो संजय राऊत जो भाडखाऊ आहे ना, तो काल जो बोलला की इव्हेंट आहे, म्हणजे आलेले जे संत महंत होते ते साईड आर्टिस्ट होते, आलेले उद्योगपती साईड आर्टिस्ट होते। हे रामाचा अपमान करण्याचा अधिकार यांना दिलेला नाही, म्हणून या दलालांना आता रामलल्ला त्यांची जागा दाखवेल। एकीकडे अयोध्येतील कार्यक्रम, दुसरीकडे याचा उद्देश काय होता? कोणी जनतेने पाहिले नाही होत्या काळाराम मंदिराकडच्या कार्यक्रमाला, सगळ्याची नजर हे रामलल्लाकडे होत्या। रामाच्या जो स्थापना झाली, राम ज्या ठिकाणी विराजमान झाले ते सर्वात जास्त महत्त्वाचं होतं। म्हणून देशामध्ये प्रत्येक गल्लीमध्ये रामाचा जल्लोष हा साजरा केला गेला आणि प्रत्येक जण स्वतःच्या मर्जीने, कुणाला बोलवावं लागलं नाही, कुणाला निमंत्रण द्यावं लागलं नाही, प्रत्येकजण त्या आनंदामध्ये सहभागी होता। बरं, आज नाशिकच्या कार्यक्रमाकडे कसं पाहताय तुम्ही? हे त्यांचा समारोपाची सभा राहणार आहे। आज त्यांच्या या उभाट्या गटाचा समारोप आहे।